आपल्या हातून घडणाऱ्या प्रत्येक कृतीमागे जबाबदारीची आणि स्वामित्वाची जाणीव असेल तर चुकीचं काम होत नसतं, असं मत मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी व्यक्त केले. भिडे यांची मुलाखत निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी घेतली. ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात शिल्पा खेर लिखित यश म्हणजे काय या पुस्तकाच्या 3ऱ्या भागाचं प्रकाशन झालं. यावेळेला पद्मभूषण डॉक्टर ज्येष्ठराज जोशी, पद्मश्री डॉक्टर शरद काळे, राज्यसभा सदस्य खासदार सुमित्रा वाल्मिक, पद्मश्री अश्विनी भिडे देशपांडे, वॉर विडो असोसिएशनच्या अध्यक्षा दमयंती तांबे, महापौर शर्मिला पिंपळकर, आयुक्त सौरभ राव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता या 2 गुणांमुळे दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडता येते. वेळेचं काटेकोर नियोजन केलं तर स्वतःचा वेळ वाचतोच, पण त्याचबरोबर दुसऱ्यांच्या वेळेचा आदर राखला जातो. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून होणाऱ्या टीकेवर आणि राहिलेल्या त्रुटींवर मात करता येतं, असं आयुक्त अश्विनी भिडे म्हणाल्या. मित्र आणि पैसा यांचं जीवनात महत्त्व असलं तरी ही नाती जपण्यासाठी आणि पैसा कमवण्याच्या पद्धतीबद्दल बारकाईनं विचार करायला हवा. प्रश्न कितीही बिकट असला तरी त्याला उत्तर असतंच, त्यामुळे चिकाटीनं आणि प्रामाणिक हेतू बाळगला तर काम फत्ते होतंच, असंही त्या म्हणाल्या. पद्मभूषण डॉक्टर ज्येष्ठराज जोशी यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की संशोधनाच्या क्षेत्रात मुलांनी रस घ्यायला हवा आणि सरकारनंही अशा तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहता यायला हवं. मुलांनी एकाग्रतेसाठी ध्यान करायला हवं, असंही ते म्हणाले. प्रसिद्ध शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे देशपांडे यांनी मुलांना कठोर परिश्रम करण्याचा सल्ला दिला. यश म्हणजे तुमच्यातला सर्वोत्तम अशी व्याख्या करून ज्या दिवशी आपला सूर लागतो ते यश असतं, असंही त्या म्हणाल्या. खासदार सुमित्रा वाल्मिक यांनी मनाची शुद्धता आणि धार्मिक आचरण या यशाची गुरुकिल्ली असतात, असंही सांगितलं. पद्मश्री डॉक्टर शरद काळे यांनी संयम, साधेपणा आणि सातत्य या त्रिसूत्रीचं आचरण हेच यशाचं गमक असल्याचं सांगितलं. शहरामध्ये घनकचऱ्याची समस्या आहे, पण मनातल्या कचऱ्याचाही बंदोबस्त करायला हवा, असं ते म्हणाले.